नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 431वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. बाबा मुलाला म्हणाले, आज तुझ्या वार्षिक परीक्षेचा निकाल ना, मला तुझे प्रगती पुस्तक बघायचे आहे. मुलगा म्हणाला, ते पुस्तक माझा मित्र घरी घेऊन गेला आहे, त्याला त्याच्या बाबांना घाबरवायचे आहे. बाबा मुलाला म्हणाले, आज तुझ्या वार्षिक परीक्षेचा निकाल ना, मला तुझे प्रगती पुस्तक बघायचे आहे. मुलगा म्हणाला, ते माझा मित्र घरी घेऊन गेला आहे, त्याला त्याच्या बाबांना घाबरवायचे आहे. दुसरी आहे. एकटेपणा वाटणे आत्मविश्वास नसणाऱ्याची खूण आहे आणि मधून मधून एकटे राहावेसे वाटणे हे चिंतन करणाऱ्याचे लक्षण आहे. एकटेपणा वाटणे आत्मविश्वास नसणाऱ्याची खूण आहे आणि अधूनमधून एकटे राहावेसे वाटणे हे चिंतन करणाऱ्याचे लक्षण आहे. तिसरी आहे. एका दरोडेखोराच्या मुलाने त्याच्या बाबांच्या जवळ तक्रार केली, आई मला शाळेत जाताना चाकू बरोबर घेऊन जाऊ देत नाही. वडील म्हणाले, तिचं बरोबर आहे, तू अजून लहान आहे, धीर धर, मोठा हो, मग बाहेर पडताना आईच तुला आठवण करेल, बाहेर चालला आहेस पण चाकू घेतलास की नाही. एका दरोडेखोराच्या मुलाने बाबांच्या जवळ तक्रार केली, आई मला शाळेत जाताना चाकू बरोबर घेऊन जाऊ देत नाही. वडील म्हणाले, तिचं बरोबर आहे, तू अजून लहान आहे, धीर धर, मोठा हो, मग बाहेर पडताना आईच तुला आठवण करेल, बाहेर चालला आहेस पण चाकू घेतलास की नाही. आता तिसरी कविता आहे, चौथी कविता आहे हिंदीमध्ये. महाभारताचा द्रोण ह्या पात्राच्या तोंडी आहे. त्याला महाभारताच्या युद्धानंतर काय वाटले असेल ह्याविषयी. छुटपन में तो मैंने बहुत प्रयास किया था, कोशिश और कंठस्थ करके हर विद्या को पाया था. छुटपन में तो मैंने बहुत प्रयास किया था, कोशिश और कंठस्थ करके हर विद्या को पाया था. द्रुपद राज के साथ ही मैंने सब कुछ सीखा था, राजवंश का होकर भी वो क्षमता में कम था. द्रुपद राज के साथ ही मैंने सब कुछ सीखा था, राजवंश का होकर भी वो क्षमता में कम था. राजा बनने के बाद उससे थोड़ा सा मांगा था, दोस्त होकर भी उसने मुझको दुत्कारा था. राजा बनने के बाद उससे थोड़ा सा मांगा था, दोस्त होकर भी उसने मुझको दुत्कारा था. ये अपमान मुझको बिल्कुल सहन नहीं हुआ था, बदले की भावना को मुझ पर हावी होने दिया था. ये अपमान मुझको बिल्कुल सहन नहीं हुआ था, बदले की भावना को मुझ पर हावी होने दिया था. कौरवों पांडवों का गुरु बनकर सम्मान मिला था, फिर भी प्रतिशोध की इच्छा मैं छोड़ नहीं सका था. कौरवों पांडवों का गुरु बनकर सम्मान मिला था, फिर भी प्रतिशोध की इच्छा मैं छोड़ नहीं सका था. मुझसे बढ़कर कोई नहीं ऐसा लगने लगा था, मेरे शिष्य से बढ़कर
कोई नहीं ऐसा भी लगता था, मुझसे बढ़कर कोई नहीं ऐसा लगने लगा था, मेरे शिष्य से बढ़कर कोई नहीं ऐसा भी लगता था। द्रुपद द्रौपदी धृष्टद्युम्न सब मेरे बैरी थे, उनसे युद्ध में जीतना ये विचार मन में थे। द्रुपद द्रौपदी धृष्टद्युम्न सब मेरे बैरी थे, उनसे युद्ध में जीतना ये विचार मन में थे। मुझ पर, शिष्य पर और पुत्र पर, तीनों पर गर्व था, उन्हें सामने सारे बौने ऐसा लगता था। मुझ पर, शिष्य पर और पुत्र पर, तीनों पर गर्व था, उनके सामने सारे बौने ऐसा लगता था। लेकिन कौरव और पांडव आपस में बैरी थे, उनमें से किन्हें चुने ये सवाल मुश्किल थे। लेकिन कौरव और पांडव आपस में बैरी थे, उनमें से किन्हें चुने ये सवाल मुश्किल थे। पांडव पक्ष सही था इतना तो मालूम था, पर कौरवों का ही जन्म भर नमक खाया था। पांडव पक्ष सही था इतना तो मालूम था, पर कौरवों का ही जन्म भर नमक खाया था। सत्य पक्ष के खिलाफ लड़ना ये तो मुश्किल था, कौरव से गद्दारी करना ये भी मुश्किल था। सत्य पक्ष के खिलाफ लड़ना ये तो मुश्किल था, कौरव से गद्दारी करना ये भी मुश्किल था। द्रुपद और उनका परिवार पांडव पक्ष में था, उनको नष्ट करना ही जीवन का मकसद था। द्रुपद और उनका परिवार पांडव पक्ष में था, उनको नष्ट करना ही जीवन का मकसद था। इसीलिए मेरा मन दुविधा में फंस गया, सत्य छोड़ असत्य ही मुझ पर हावी हो गया। इसीलिए मेरा मन दुविधा में फंस गया, सत्य छोड़ असत्य ही मुझ पर हावी हो गया। कौरव हारे इसका दुख तो मुझको होना था, लेकिन सत्य का विजय हुआ इसका सुख भी था। कौरव हारे इसका दुख तो मुझको होना था, लेकिन सत्य का विजय हुआ इसका सुख भी था।